नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या अधिकाऱ्यांपैकी एक नाव म्हणजे तुकाराम मुंढे IAS आणि त्यांच्या नावाभोवती निर्माण झालेल्या वादग्रस्त प्रकरणाबद्दल. त्यांची कार्यपद्धती, त्यांची धडाकेबाज शैली आणि त्यांच्यावर उठलेले प्रश्न. तर चला मग सुरू करूया. तुकाराम मुंढे हे IAS अधिकारी आहेत, जे थेट, स्पष्ट आणि नियमावर आधारलेले काम करण्याची पद्धत बाळगतात. त्यांची ओळख ही त्यांच्या कामानेच होते. त्यांनी ज्या जिल्ह्यात काम केले, नागपूर, सोलापूर, नवी मुंबई, पुणे, तिथे त्यांनी केलेल्या कठोर कारवायांमुळे ते अनेकदा चर्चेत आले. लोक त्यांना कडक अधिकारी म्हणूनही ओळखतात. मुंडे जिथे जातात तिथे ते बेकायदा बांधकामे, भ्रष्टाचार, शिस्तभंग, अनियमितता यांच्यावर झडप घालतात आणि हाच मुद्दा मोठ्या वादाचा कारण ठरतो. विरोधकांचा असा आरोप आहे की ते स्वतः निर्णय घेतात, अचानक निर्णय घेऊन कोणत्याही ठिकाणी जातात व झडप घालतात. लोकप्रतिनिधींशी संवाद साधत नाहीत, प्रशासकीय टीमवर दबाव टाकतात. तर समर्थकांचं म्हणणं असं आहे की मुंडे कोणत्याही राजकीय दबावाला झुकत नाहीत. प्रशासनात पारदर्शकता आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. चुकीच्या प्रथांवर ते वेळ न घालवता थेट कारवाई करतात. मुंबई महानगरपालिका येथे त्यांनी केलेल्या कामांची माहिती थोडक्यात जाणून घेऊया. त्यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे हॉकर्स, बेकायदा बांधकाम, पाणी माफिया यांच्यावर त्यांनी कठोर पावले उचलली. यामुळे ते लोकांमध्ये लोकप्रिय झाले, परंतु काही गटात नाराजी वाढली. सोलापूर जिल्ह्यात स्वच्छता, रस्ते, वाहतूक यावर त्यांनी वेगवान निर्णय घेतले, पण या निर्णयांना स्थानिक नेत्यांचा विरोध होता. नागपूर व पुणे कोविड काळातील त्यांच्या नियमांच्या कडक अंमलबजावणीवर काही लोक आणि नेते नाराज झाले. काहींनी त्यांच्यावर दडपशाही करण्याचे आरोपही केले. या सर्व घटनांमुळे तुकाराम मुंढे वारंवार चर्चेत केंद्रस्थानी राहिले. इतकेच नव्हे तर अनेकदा त्यांनी वारंवार बदली झाली ही सुद्धा चर्चेचा मुद्दा बनला. तुम्हाला माहिती आहे का, तुकाराम मुंढेंचा मोठा फॅन बेस आहे. सोशल मीडियावर त्यांना प्रचंड समर्थन मिळतं. कारण लोकांना एक गोष्ट स्पष्ट दिसते, हा अधिकारी भ्रष्टाचाराविरुद्ध लढतो. त्यांच्या मीटिंग्स, कठोर भाषणे आणि आकडेवारीवर आधारित निर्णय लोकांना विश्वास देतात. परंतु दुसरीकडे काही लोकांचा प्रश्न असतो, लोकशाहीत सर्वांना घेऊन चालायचं असतं. फक्त कडक निर्णयांनी सर्व काही बदलत नाही. तुकाराम मुंढे IAS हे महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत राहिलेले आणि सर्वाधिक वादग्रस्त अधिकारी मानले जातात. काहींना त्यांचं काम धाडसी वाटतं तर काहींना एकतर्फी. परंतु एक गोष्ट नक्की, त्यांच्या नावाभोवती निर्माण होणारे वाद, चर्चा आणि समर्थन यामुळे ते नेहमीच प्रशासनातील एक अनन्यसाधारण व्यक्तिमत्व राहिले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला तुकाराम मुंढे यांच्याबद्दल काय वाटतं व ते बरोबर आहेत का नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.